अकोल्यात लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत। या दोन्ही मतदान प्रक्रिया 26 एप्रिल रोजी पार पडणार असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारांची संख्या 3 लाखांच्या वर तर लोकसभा मतदारांची संख्या 18 लाखांच्या वर आहे। अकोला लोकसभा मतदारसंघात अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, रिसोड असे 6 विधानसभा असून जवळपास एकत्रित लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी 2056 मतदान केंद्र 6ही विधानसभेत असणार असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे। 6 अकोला लोकसभा मतदारसंघ आपणा सर्वांना माहित आहे की भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। यासोबतच 30 अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा देखील कार्यक्रम निश्चित केलेला आहे। यामध्ये दिनांक 28 मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून तदनंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल। दिनांक 4 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील। तसेच यामध्ये दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक राहील। तसेच मतदानाची दिनांक ही 26 एप्रिल 2024 ही मतदानाचा दिनांक राहील। त्यासोबतच 4 जून हा दिनांक हा मतमोजणीचा दिनांक राहणार आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरती पर्सन्स विथ डिसेबिलिटीज असतील त्यांना ॲक्सेसिबल इलेक्शनसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इतरही मतदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत। नवयुवक नवमतदार यांची देखील संख्या वाढलेली असून या सर्व नवमतदारांनी प्रथमतःच आपला मतदानाचा हक्क बजावावा। जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदारांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा जो काही मूलभूत हक्क आहे तो बजावावा। यासाठी मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सर्वांना